Friends, this is the last example from the problem set 3. Example number 25, the most difficult example to understand. समजण्यासाठी अत्यंत कठीण असलेलं असं गणित. Here it says that O is the orthocenter. O is the orthocenter. Orthocenter म्हणजे काय? O is the intersecting point of perpendiculars. जे लंब आहेत त्यांचा छेदनबिंदू म्हणजेच ऑर्थोसेंटर. किती परपेंडिक्युलर्स आहेत? देयर आर 3 परपेंडिक्युलर्स. AD perpendicular to BC. AD perpendicular to BC. This is first perpendicular. BE perpendicular to AC. BE हा second perpendicular AC ला. आणि third is CF perpendicular to AB. हा third perpendicular. First perpendicular, second perpendicular, third perpendicular, and O is the intersecting point of 3 perpendiculars. It is known as orthocenter. What is the orthocenter? Orthocenter is the intersecting point of 3 perpendiculars. Then prove that O is the in-center of triangle DEF. What is the in-center? मैं ट्रायंगल DEF चा जर इन सर्कल काढला तर त्या इन सर्कलचा हा सेंटर आहे असं सिद्ध करायचं आहे. इन सर्कल कसं येतं? तर इन सर्कल करायचं असेल तर अँगल D चा अँगल बायसेक्टर लागतो, अँगल E चा अँगल बायसेक्टर लागतो, अँगल F चा अँगल बायसेक्टर लागतो. म्हणजे OD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल D. OD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल D हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. OE हे जे OE आहे इज बायसेक्टर ऑफ अँगल E आणि OF इज अँगल बायसेक्टर ऑफ OF. हा अँगल F चा बायसेक्टर आहे असं तुम्हाला सिद्ध करायचं आहे. हे 3 DEF अँगलचे हे अँगल बायसेक्टर आहेत हे सिद्ध केलं तर हे इन सेंटर तयार होईल. म्हणजे हा जो OD आहे तो अँगल D चा कोन दुभाजक आहे असं सिद्ध करायचं. कोन दुभाजक करूया सर. पहा, लक्ष द्या. अगदी सोपा आहे. मी पुन्हा एकदा त्याच्यासाठी थोडीशी मोठी आकृती काढण्याचा प्रयत्न करतोय. पहा, लक्ष द्या. आपण या ठिकाणी बघत असताना थोडीशी मोठी आकृती याच्याकरता की तुम्हाला लवकर समजावं. या ठिकाणी आपण जर का बघितलं 3 वेळेला काढायचं गणित मोठा आहे, लक्षात घ्या. याची मला जाणीव आहे. पहा, लक्षात घ्या. ही जी आहे ती BC बरोबर आहे का? बघा सर, इथं वरच्या बाजूला जो आहे लक्षात घ्या हा A, हा लक्षात घ्या AB, हा AC. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला जो घ्यायचा आहे तो परपेंडिक्युलर्स घ्यायचे आहेत, लक्षात घ्या आपल्याला. मग त्यासाठी मी असं करणार आहे, लक्षात घ्या की हा जो आहे इथून हा परपेंडिक्युलर आहे असा दिसतोय का? बघा सर, हा परपेंडिक्युलर आहे, लक्ष द्या नीट. इथून हा परपेंडिक्युलर आहे, बघा बरं सर. हा ह्याला म्हणतो BE आणि ह्याला म्हणतो आपण CF. नीट लक्ष द्या. हे 4 जे पॉइंट्स आहेत ते सायकलिक आहेत का? बघा, चक्रीय आहेत का? These 4 points B, C, E, F हे सायकलिक आहेत का? म्हणजे हा BCEF हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे का? चक्रीय चौकोन आहे का? हा वर्तुळावर आहे का? आहे का वर्तुळावर? आठवतंय का तुम्हाला? एक थेरम होता, इफ अ सेगमेंट, ही सेगमेंट आहे बघा BC, एखाद्या सेगमेंटनं एका बाजूला असलेल्या 2 बिंदूंशी समान मापाचा कोन केला. एखाद्या सेगमेंटने, एखाद्या रेषाखंडाने
त्या रेषाखंडाच्या एका बाजूला असलेले दोन बिंदूंशी समान मापाचा कोन केला तर ते चारी बिंदू लक्षात घ्या कसे असतात, चक्रीय असतात. Here segment BC subtends equal angles to two different points, two distinct points. Here angle BFC, here angle BEC is the same, each 90. त्यामुळे एखाद्या सेगमेंटनी त्याच्या एका बाजूला असलेल्या दोन बिंदूंशी समान मापाचे कोन केलेले असतील तर हे चारी बिंदू कसे असतात, सायकलिक असतात, चक्रीय असतात. हा एक पॉइंट आहे तो लिहून टाकूया. म्हणजे इथं म्हणता येईल, लक्षात घ्या, हिअर अँगल BFC, मेजर ऑफ अँगल BFC is equal to measure of angle BEC, measure of angle BEC is equal to 90 degree, is equal to 90 degree. किंवा याला असं म्हणता येईल दोन अँगल सेम आहेत, ह्याला रिझन each 90. काय कारण सांगा सर, each 90 degree. मग हे जे BC आहे ते ह्या दोघांशी इक्वल अँगल करत आहे, म्हणून BCEF हे सायकलिक आहेत, चक्रीय आहेत. Therefore points P capital, points B, C, E, F are cyclic. हा थिअरम आहे, लक्षात घ्या. आता हे सायकलिक झाले सर, हा चक्रीय चौकोन आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो D आहे, इकडे बघा सर, हा जो D आहे इथं, हा 1 नंबर आणि हा 2 नंबर जो कोन आहे तो आपल्याला सेम दाखवायचा आहे, लक्षात घ्या. हा 1 नंबरचा जो कोन आहे लक्षात घ्या आणि 2 नंबरचा जो कोन आहे तो सेम दाखवायचा आहे. म्हणजे हा OD हा ह्याला बायसेक्ट करतोय असं आपल्याला दाखवायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन ह्या अँगलवर पाहिजे. अँगल लक्षात घ्या कुठला, हा अँगल एक आहे इथे, असा काहीतरी हा अँगल दिसतोय, लक्षात घ्या. बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबर असं आपल्याला या ठिकाणी दिसते. किंवा इथे बघा सर, हा बघितला समजा आपण, हे दोन अँगल्स 1, 2 आणि हे 3 असे जर का बघितले तर इथे बघा हा जो अँगल आहे हा अँगल तुम्हाला FB शी दिसेल आणि हा पण अँगल तुम्हाला FB शी दिसेल. यस, लक्ष द्या, सांगतो. हां, आता थोडंसं काय करूया, तुम्हाला दिसतंय का बघा सर. आता हे थोडंसं मी काय करतो, थोडं चेंज करतो. आता लक्षात बघा, लक्षात येते का तुम्हाला. आता इथे जर तुम्ही बघितलात तर हा चक्रीय चौकोन झाला आणि हा जो अँगल आहे, आता हे सगळे चारी बिंदू वर्तुळावर आहेत. चारी बिंदू वर्तुळावर असल्यामुळं हा अँगल दिसतोय का बघा सर, हा अँगल दिसला का बघा. ह्याला आपण 1 नंबर म्हणूया, बरं सर. हा अँगल FEB हा अँगल, आणि इथं खाली हा एक आहे बघा FCB दिसला का बघा सर. हा F, हा बघा सर FC आणि हा B दिसला का बघा सर. हा अँगल, हा ह्याला 3 नंबर दिसला का बघा. आता हे जर एका सर्कलवर असेल, जर हे एका सर्कलवर असेल तर हे दोन अँगल्स जे आहेत ते एकाच आर्क मध्ये आहेत ना, एकाच आर्क मध्ये आहेत, बरोबर. लक्षात घ्या, हा हे एकाच आर्क मध्ये आहेत, दिसते का बघा सर. FECB एकच आर्क आहे ना. एकाच आर्क मध्ये असलेले जर दोन कोन असतील तर ते इक्वल असतात. आणि म्हणून इथे तुम्हाला म्हणता येईल अँगल FEB, मेजर ऑफ अँगल FEB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल FCB, मेजर ऑफ अँगल FCB. ह्याला कारण काय सांगा सर. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क, angles inscribed in the same arc, in the same arc.
आता हा भाग झाला सर. आता मला ह्याच्याकडे वळायचं आहे सर. हा अँगल 2 नंबरचा बघायचा आहे, लक्षात घ्या. आता मला ह्याच्यामध्येच थोडंसं जात असताना आपल्याला थोडंसं बघूया आपल्याला काय करता येईल. हा एक अँगल जसा 1 नंबर झाला, 3 नंबर झाला, असा हा 2 नंबरकडे जायचा आहे सर. बघा सर आपल्याला. आणि आता हे जात असताना 2 नंबरकडे जात असताना हा जो अँगल आहे, लक्षात घ्या, हा ओ इथे आपण काढूया आपण ह्याला. हा आणि हे असा एक ट्रायंगल मला बघायचा आहे, लक्षात घ्या सर. हा ट्रायंगल असा, म्हणजे मला वरून ही रेषा आणलीच पाहिजे आणि ही जी काही, लक्षात घ्या, ही जी अजून बघितलेली नाहीये मी, ती अशी, हा जो काही ई आहे हा मधून ही लाईन आलेली आहे आणि मला आता हा ट्रायंगल घ्यायचा आहे. ई पाहिजेला आहे, ओ पाहिजेला आहे, डी पाहिजेला आहे आणि सी पाहिजेला आहे. मला ओ ची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. ओ ची आवश्यकता आहे. आणि ओ हा कसा आहे बघा सर. हा बीई आणि सी एफ मधून गेलेला आहे. बरोबर आहे सर. याच्या मधून गेलेला आहे बघा सर. हा मी घेतो होतो परपेंडिक्युलर, तुम्हाला दिसतोय का बघा सर. हा असा, हा ए, राईट. हा ए दिसायला लागला का बघा सर. बघा दिसला का. हा 90, राईट. आणि ह्याला आपण काय म्हणणार सांगा सर. ह्याला आपण ओ म्हणणार. बघा बरं सर, समजतंय का आता तरी. हा आता हे जर का आपण ह्याला नाव काय बघा सर. हा डी आहे बघा सर. हा कुठला आहे बघा सर. हा डी. मग जरा थोडंसं जर आपण लक्ष द्यायला गेलात आता, तर हा ट्रायंगलकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा सर. कुठल्या ट्रायंगलकडे बघा सर. हा ओ ई सी डी आणि हा क्वाड्रिलॅटरलकडे बघा. हा 90 आहे, हा 90 आहे. व्हेन अपोजिट अँगल, सम ऑफ अपोजिट अँगल्स इज 180, त्यावेळेला हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल होईल. तुमच्या लक्षात येते का बघा सर. हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल होईल. म्हणजे आपल्याला इथं म्हणूया का बघा सर आपण. इन लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरल कुठला बघा सर. ओ ई सी डी. ओ ई सी डी. Angle E is equal to 90. Angle E is equal to 90 degree. Angle D is equal to 90 degree. Measure of angle D is equal to 90 degree. Okay. हे दोन्ही 90 झाले. आणि याला कारण काय सांगा. गिव्हन हे दिलंय ना सर. हे दिलेलं आहे 90 डिग्री. आणि मग ह्या दोघांची बेरीज 180 होणार. मेजर ऑफ अँगल ई प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. 90 प्लस 90 180. मग अपोजिट अँगल्स जर 180 असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम हे ओ ई सी डी हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल झाला. बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हा ओ ई सी डी इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हा चक्रीय चौकोन आहे. इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हा चक्रीय चौकोन आहे. बघा सर लक्षात येते का. हा जर चक्रीय चौकोन असेल तर आता आपल्याला काय करायचंय बघा सर, की हा जो अँगल आहे ओ ई डी, हा बघा सर ओ ई डी दिसतोय का बघा सर. हा ओ ई डी, हा ओ ई डी जरा लक्ष द्या. आता हा ओ ई डी मी असा घेतो बघा सर. हा ओ ई डी बघा सर दिसतोय का. ओ ई डी ह्याला मी 2 नंबर म्हणतो. हा ओ ई डी आणि हा ओ सी डी सेम आहे का बघा. ओ ई डी आणि ओ सी ई एकाच आर्क मध्ये आहे का बघा सर. ओ ई डी 2 नंबरचा आणि ओ सी डी हे एकाच आर्क मध्ये आहेत का बघा सर. ओ ई सी डी एकाच आर्क मधले हे 2 कोण आहेत. 2 नंबर आणि 3 नंबर. आणि अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर इक्वल. 2 नंबर आणि 3 नंबर.
मगाशी जो होता हा 1 नंबर आणि लक्षात घ्या कुठला होता 3 नंबर होता हा. ह्याला आपल्यासाठी काय म्हणता येईल सर, कळावं म्हणून सर. तर इथं लक्षात घ्या मेजर ऑफ अँगल 1 इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल 3 हा मगाचा सर. इथं कसं आहे सांगा 2 आणि 3 बघायला लागलोय. म्हणजे मेजर ऑफ अँगल इथं बघा OED, मेजर ऑफ अँगल OED इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल OCD, OED याच्यात येतोय, OCD यातच येतोय. म्हणजे ह्या एकाच आर्क मधला आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क OCD, मेजर ऑफ अँगल OCD. आणि ह्याला आपण म्हणता येईल अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, एकाच कंसातील हे 2 कोन आहेत लक्षात घ्या. बरोबर आहे सर. म्हणजेच ह्याला आपल्याला काय म्हणता येईल मेजर ऑफ अँगल 2 नंबर इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल 3 नंबर. हे 2 आणि 3 इक्वल झाले लक्षात घ्या सर. मगाशी 1 आणि 3 इक्वल झाला होता, 1 आणि 3, आणि आत्ता लक्षात घ्या 2 आणि 3 इक्वल झाला. मग ह्याला समजा जर का आपण नीट लक्ष आहे का बघा सर, गडबड करू नका, नाही समजलं तर नाही सांगा मला. ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 1, बरोबर सर. आणि ह्याला म्हणूया आपण रिझल्ट नंबर लक्षात घ्या या ठिकाणी 2. मग अँगल 1 बरोबर 3 असेल, अँगल 2 बरोबर 3 असेल, जे राईट साईड सेम आहे. राईट साईड सेम आहे का बघा सर, ही राईट साईड सेम आहे म्हणजे लेफ्ट साईड सेम असणार. अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2, अँगल 1 इज इक्वल टू अँगल 2. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला असं म्हणता येईल, लक्षात घ्या बघा सगळ्यांचं, मेजर ऑफ अँगल 1 बघा सर, मेजर ऑफ अँगल 1 इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल 2. ह्याला कारण बाय 1 अँड 2, बाय 1 अँड 2. म्हणजेच अँगल 1 म्हणजे काय बघा सर, अँगल FEB, अँगल FEB, मेजर ऑफ अँगल FEB. बरोबर आहे का बघा सर, काय चुकलं तर सांगा. बरोबर. आता इज इक्वल टू इथं अँगल 2 कुठला आहे बघा सर, अँगल 2 कडे लक्ष द्या. हा अँगल 2 OED, बरोबर. मेजर ऑफ अँगल FEB, बरोबर सर. मेजर ऑफ अँगल FEB हा अँगल. दुसरा अँगल कुठला आहे बघा सर, या ठिकाणी 2 नंबर OED, हा OED, मेजर ऑफ अँगल OED बघा सर, मेजर ऑफ अँगल OED, मेजर ऑफ अँगल OED, राईट सर. म्हणजेच हा 1 नंबर आणि 2 नंबर सेम झाला. म्हणजेच OE हा अँगल E चा अँगल बायसेक्टर झाला. बरोबर सर. दॅट इज OE हा दिसतोय का बघा सर, OE हा अँगल FED चा अँगल बायसेक्टर झाला. हे 2 सेम झाले. हे 2 काय झाले सांगा सर, सेम झाले. OD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल E. OE is angle bisector of angle E. OE is therefore OE is angle bisector of angle E. समजते का सर. OE is angle bisector of angle E हा झाला. आपल्याला DEF हा जो आहे या ट्रायंगल मध्ये O हा इन सेंटर दाखवायचा आहे. म्हणजे ट्रायंगल DEF या त्रिकोणाचं जर वर्तुळ काढलं, आंतरवर्तुळ जर काढलं, तर त्याचा हा केंद्रबिंदू दाखवायचा आहे. म्हणजे हा आपल्याला कोन दुभाजक दाखवला आपण, OE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल E. तसंच असं हे दाखवायचं आहे, OD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल D आणि OF इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल F हे दाखवायचं आहे. मग आपण सिमिलरली असं म्हणायचं, पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नुसतं सिमिलरली म्हणून सोडून देणार नाहीये, पण परीक्षेत कसं लिहायचं शिकवतो. परीक्षेत जे लिहायचं आहे ते आपण तसं शिकवणार, पण या ठिकाणी तुम्हाला नंतर मी प्रत्येक गोष्ट शिकवणार, लक्षात घ्या सर. आता परीक्षेत लिहायचं कसं बघा, सिमिलरली या ठिकाणी OD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल D. OD इज अँगल बायसेक्टर
अँगल बायसेक्टर ऑफ अँगल डी. तसंच OF इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एफ. सिमिलरली वी कॅन शो दॅट, असं म्हणूया, वी कॅन शो दॅट, आपण दाखवू शकतो, वी कॅन प्रूव्ह दॅट, वी कॅन शो दॅट की OF इज अँगल बायसेक्टर ऑफ, OF इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एफ. लक्षात आहे का बस? जसं OE हा अँगल E चा कोन दुभाजक दाखवला, तसंच OD हा अँगल D चा कोन दुभाजक दाखवू शकतो, OF हा अँगल F चा आपण कोन दुभाजक दाखवू शकतो. म्हणजे हे जर का सगळे अँगल बायसेक्टर झाले तर हा O काय होणार सांगा सर? इन सेंटर होणार. Therefore O is the in center of triangle DEF. Therefore O is in center of triangle DEF. Hence proved. इथं आपलं उत्तर झालं सर, बरं का, मार्क मिळवण्याचं उत्तर झालं, पण मनाला पटलेलं नाही आहे, कारण तेवढं सोपं पण नाही आहे. इथं जर का आपण बारकाईनं बघितलात तर लक्षात घ्या, आपण हा पहिल्यांदा काय केलं सांगा सर? तर पहिल्यांदा आपण करत असताना अँगल BFC हा जो होता, लक्षात घ्या, B, F आणि C हा 90 दाखवला. BEC हा BEC हा 90 दाखवला. लक्ष आहे का बघा सर? मी रिपीट करायला लागलो सर थोडंसं कळण्याकरता म्हणून. हा 90 दाखवला पहिल्यांदा, नंतर तुम्ही हा 90 दाखवला तुम्ही, बरोबर आहे का बघा सर? हा BFC BEC हे दोन 90 दाखवले आणि एकाच रेषाखंडाने, एका सेगमेंटनी, एका बाजूच्या वन साइडेडच्या दोन डिफरंट पॉइंटशी इक्वल अँगल सबस्टेंड्स केले तर हे चारही पॉइंट सायकलिक असतात, चक्रीय असतात. त्यामुळे BCEF हा सायकलिक झाले, हा चक्रीय चौकोन झाला. म्हणजे चारही बिंदू हे वर्तुळावर आहेत. कुठले? BCEF म्हणजे वर्तुळावर आहेत. मग त्यानुसार आपण 1 नंबर आणि 3 नंबर सेम दाखवलं. 1 नंबर म्हणजे हे FEB असा, एवढाच असा वर्तुळाला पुढं सर, आणि इकडं FCB एवढंच असं वर्तुळाला पुढं. 1 नंबर आणि 3 नंबर हे या आर्कमध्ये FECB ह्या आर्कमधले कोण आहेत. म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर हे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. 1 नंबर आणि 3 नंबर दाखवलं. मग नंतर आपण कुठे गेलो? ह्या लाल मध्ये गेलो, OECD हे क्वाड्रिलॅटरल OECD मध्ये. मग हा अँगल E हा इकडला दिसतो, अँगल E 90 आहे, हा पण अँगल E 90 आहे बघा, हे दोन 90 आहेत. मग अँगल E प्लस D बरोबर 180. मग समोरासमोरील कोनांची बेरीज 180 आहे, म्हणून हा रेड OECD हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल झाला. OECD सायकलिक क्वाड्रिलॅटरल. मग सायकलिक क्वाड्रिलॅटरल झाल्यानंतर हा 2 नंबरचा अँगल आणि 3 नंबरचा अँगल सेम आहे का बघा. हा 2 नंबर OED बरोबर एवढ्यातच बसलाय बसा. हा इथं समोर असं सर्कल आहे, हे सर्कल असं पूर्ण आहे ना, पूर्ण सर्कल आहे. हे OEDचं सर्कल आलं हे सर. OED हा ह्या आर्क ODच्या निम्मा, OCD हा पण ODच्या निम्मा, म्हणून हे दोन सेम. पण म्हणताना कसं म्हणायचं? हा जो आर्क आहे OECD ह्या एकाच आर्क मध्ये हे दोन अँगल्स आहेत, म्हणून ते सेम आहेत. म्हणून 2 आणि 3 सेम अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क म्हणून सेम आहेत. मग 1 नंबर बरोबर 3 नंबर, 2 नंबर बरोबर 3 नंबर, म्हणून 1 नंबर बरोबर 2 नंबर. पहिला तिसऱ्या बरोबर आहे, पहिला तिसऱ्या बरोबर आहे, दुसरा तिसऱ्या बरोबर आहे, म्हणून पहिला दुसऱ्या बरोबर आहे. मग हा पहिला म्हणजे ब्ल्यू, दुसरा म्हणजे हा रेड. म्हणजेच लक्षात घ्या, हे OE जे आहे त्या अँगल E चा कोन दुभाजक आहे. OE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल E. मग जसं इथं OE हा अँगल E चा बायसेक्टर झाला, तसंच आम्ही OD हा अँगल D चा बायसेक्टर सिद्ध करू शकतो. OF हा अँगल F चा अँगल बायसेक्टर सिद्ध करू शकतो सिमिलरली. आणि मग हे तिन्ही जर का अँगल बायसेक्टर असतील, OE हा कोन दुभाजक आहे, OD कोन दुभाजक आहे, OF कोन दुभाजक आहे,
म्हणजे हा कोन दुभाजकाचा छेदनबिंदू आहे. दिस इज द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ 3 अँगल बायसेक्टर्स, म्हणून दिस इज इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF. म्हणून O इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF. कारण आंतरवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाचं इन सर्कल जर काढायचं असेल तर तुम्हाला 3 अँगल बायसेक्टर काढायला लागतात आणि त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो त्याच्यावर अंतर्वर्तुळ आपण काढतो. लक्षात घ्या. ते आपण कन्स्ट्रक्शन मध्ये बघणार आहोत इन सर्कल कसं काढायचं. हां, तर अशा पद्धतीनं सर इन सर्कल म्हणजे काय हे थोडंसं तुम्हाला मी पटवून सांगतो. समजा हा जर ट्रायंगल DEF असेल, कळते का बघा सर, हा ट्रायंगल समजा हा DEF आहे, तर तुम्हाला काय काढायला लागणार आहे, हा DE चा अँगल बायसेक्टर काढायचा, EF चा अँगल बायसेक्टर काढायचा, हे दोन सेम आणि ह्याचा अँगल बायसेक्टर काढायचा. बघा सर, आणि तिन्हीचा जो छेदनबिंदू असतो ह्याला इन सेंटर म्हणतात. आणि हा इन सेंटरवरनं ठेवलं की तुम्हाला मग हे असं आतलं वर्तुळ मिळतं. दिस इज नोन ॲज द इन सर्कल. काय म्हणतात त्याला, इन सर्कल. सो दिस इज नोन ॲज द इन सेंटर. इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF. लक्षात येते का. आणि ऑर्थो सेंटर म्हणजे काय, हे झालं इन सेंटरचा. ऑर्थो सेंटर म्हणजे काय सांगा सर, तर ऑर्थो सेंटर याचा अर्थ असा की हे परपेंडिक्युलर काढायचं, हे परपेंडिक्युलर काढायचं, हे परपेंडिक्युलर काढायचं, हे असे 3 परपेंडिक्युलरचा इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे ह्याला म्हणायचं ऑर्थो सेंटर. 3 लंब जर काढले, परपेंडिक्युलर्स काढले, तर त्याचा म्हणजे लक्षात त्याला ऑर्थो सेंटर म्हणतात. ऑर्थो सेंटर म्हणजे 3 परपेंडिक्युलर्स. हा AD परपेंडी आहे, हा BE आहे आणि CF आहे. तिघांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो आहे O ऑर्थो सेंटर. इन सेंटर म्हणजे काय, जे इन सर्कल तुम्ही काढण्यासाठी जे अँगल बायसेक्टर काढायला लागतात त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंटला तुम्हाला इन सेंटर असं म्हणतात. म्हणून तुम्हाला OE हा अँगल बायसेक्टर आहे, OD हा अँगल बायसेक्टर आहे, OF हा अँगल बायसेक्टर आहे DEF चा, हे तुम्हाला सिद्ध करायला लागलं आणि म्हणजेच O इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF असं तुम्हाला म्हणायला लागलं. पण हे जसं तुम्ही आता हे 1 2 3 1 बरोबर 3 2 बरोबर 3 केलं, तसंच तुम्हाला OD बद्दल करावं लागणार आहे, तसंच तुम्हाला OF बद्दल करावं लागणार आहे. तर मी तुम्हाला ते करून दाखवतो, पण ते परीक्षेत लिहिण्याची गरज आहे का, नॉट नेसेसरी. मी आपल्याला या ठिकाणी करून दाखवतो.